हे आहे वाणीगावचं खंडेराव महाराजांचं मंदिर आहे. मस्तपैकी शान आणि बदाम मस्तपैकी असे आलेले आहेत. शान आणि हे मंदिर बघा सुंदर. प्रत्येकच गावाला मंदिर असतात आणि इथं मस्तपैकी मी इथं फोटोशूट करायला आलेले आहे. आणि हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. तर मी इथं पायरीत बसलेले आहे, बघू शकता. इथं शान आणि मस्तपैकी असे खूप सारी जागा आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर बघू शकता मी इथं आलेले आहे दर्शन घेण्यासाठी. तर आज टाईम असल्यामुळे मी इथं व्हिडिओ शूट करण्यासाठी आलेले आहे. तर तुम्ही बघा कंटिन्यू व्हिडिओ आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर तुम्हाला दाखवत आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. मगच दाखवलेलं होतं आणि व्हिडिओसुद्धा शूट केलेला होता मस्तपैकी असे छान असे व्हिडिओ. तर मी इथं बसलेले आणि आहे तुळस विठ्ठल रुक्मिणीचं मंदिरासमोर. ही बघ पळाली. तर बघू शकता रंगीबेरंगी इथं मस्त छान असं गार्डन आहे. आणि इथेच व्हिडिओ शूट करण्यासाठी मी येते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर कमेंट करायला विसरू नका. तर माझी जाऊबाई बघा झाडाखाली बसलेले, ऊन आहे त्याच्यामुळे तिकडे बसलेले आहे. आणि सुंदर असं इथं खूप सारं ऊन आहे त्याच्यामुळे मी पण आता पायऱ्या उतरून घेत आहे आणि सावलीमध्ये चालले आहे. तर बघू शकता हे मंदिर आहे. लेच ग पाय पोळे बापरे. हां, तर बघू शकता इथं झाडाला खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत. कसलं झाड आहे ग? हां, प्राजक्ताचं झाड आहे. छान अशा कळ्या आलेल्या आहेत, बघू शकता. आणि हे आहे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. छान. आणि झाडालासुद्धा खूप कळ्या आलेल्या आहेत. मस्तपैकी फोटोशूट करण्यासाठी एकदम सुंदर वातावरण आहे. मस्तपैकी छान बघू शकता. खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहे सुपारीच्या झाडाला. सुपारीच आहे ना ग? आणि आहे मंदिर. इथं यात्रा भरते खंडेरावची आणि चंपाषष्ठीची यात्रा भरते. खूप सारं सुंदर असं हे खूप मस्त असं झाड आहे इथं. छान मस्तपैकी असे